नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने इंद्रभवन परिसरात आज सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विना पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळेकर, मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, नगरसेवक अमोलबापू शिंदे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, नगर अभियंता सारिक अकलुवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंके, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, नियंत्रक अधिकारी तपन डंके, सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंडरी, युवराज गाडेकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, महादेव इंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या संविधानातील उद्देशिकाच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. त्यानंतर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत व राज्यगीत गायनानंतर तंबाखू मुक्तीची शपथ, स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ तसेच बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी घेतली. डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपल्या मनोगणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करताना संविधानातील मूल्यांचे पालन, लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांचे योगदान आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आज भारतीय प्रजासत्ताकाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व सोलापूरवासियांना, माननीय लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि जमलेले सर्व नागरिक, आज आपण सर्वजण भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर एकत्र आलेलो आहोत. भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही, सामाजिक न्याय, समता, बंधुता, एकता आणि कायद्याचे राज्य या मूल्यांचा मार्ग दाखवला आहे. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे आणि लोकशाहीचे मूल्य जपत यशस्वीरित्या पार पडली आहे. या प्रक्रियेद्वारे निवडून आलेल्या सर्व निर्वाचित सदस्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो. राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व सेवा या ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. सोलापूर शहराचा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 170 MLD क्षमतेचा जुनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्याने उजनी पंप हाऊस ते पाकणी पंप हाऊस पर्यंत पाणी उपलब्ध झाले असून शहरात काही ठिकाणी 3 दिवसात तर काही ठिकाणी 4 ते 5 दिवसात पाणी पुरवठा पायाभूत राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे नागरिकांना नियमित, न्याय्य आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे. नगर अभियंता विभागामार्फत रस्ते सुधारणा कामे सुरू असून 98 कोटींचा स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजचा प्रकल्प सुरू आहे. यांनी एकत्र प्रयत्न केल्यास सोलापूर हे स्वच्छ, सुरक्षित, सक्षम आणि आदर्श शहर बनेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. या विकास प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले. कार्यक्रमास कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित कुमार खानसोळे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.